चौधरी फाउंडेशन व संतोषी माता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जुळे सोलापुरात कवी कट्टा संमेलन आयोजित करण्यात आला होता। याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यावेळी ज्येष्ठ कवी माधव पवार यांचा स्मृतिचिन्ह शॉल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी संमेलनाध्यक्ष कवी माधव पवार, स्वागत अध्यक्ष चेतन चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर DN जमादार, अरुण कदम, बाळासाहेब पाटील होते। सूत्रसंचालन राजश्री जाधव यांनी तर आभार मयुरेश कुलकर्णी यांनी मानले। कवी माधव पवार यांच्या काव्यातून कवी संमेलनास सुरुवात झाली। संध्या धर्माधिकारी रामप्रभू माने, कवी नरेंद्र गुंडेली, जावेद शेख, दत्तात्रय इंगळे, जमालुद्दीन शेख, वनिता गवळी, कविता आसादे यांच्यासह शहरातील 30 कवींनी कविता सादर केल्या। कवी संमेलनाचे नियोजन चेतन फाउंडेशनचे चेतन चौधरी, संतोषी माता महिला मंडळाचे राजश्री जाधव व कवींनी केले होते। झोपडी होती आमची, घरमध्ये शेणाचं सावं, पण त्या घरात येऊन जमनच्या वाट्यातला चहा, त्यात आम्ही आमटी बनवत होतो। का म्हणतो चहा पिणे का आमटी पिला अजून शंकाच वाटतो मला, तो चहा तिकट लागायचा। परिस्थिती सगळं माहिती आहे। त्यावेळेस जरा सुधारलं होती आमची, तर अशी परिस्थिती होती आमची। तर अशा परिस्थितीमध्ये ही माणसं यायची, तर ती जेव्हा खाता प्रेम कविता ऐकायला आवडेल का? नक्कीच थोडंशी वेगळ्या विषयावर तुमचं तारुण्य आहे, तुमचं कॉलेजचं हे आठवेल तुम्हाला। बघा, कॉलेजच्या मुलांवर खरं तरी कविता आहे, पण तुम्हाला आवडेल, प्रेम कविता आहे। इकडे एक दोन मिनिट कोणीही बोलू नका प्लीज, कोणी बोलू नका। कसं आणि किती सांगू तुला माझं प्रेम तुला समजत नाही, कसं आणि किती सांगू तुला माझं प्रेम तुला समजत नाही। स्वतःलाही माझ्या शोधतो तेव्हा तुझ्याशिवाय काही सापडत नाही, स्वतःलाही माझ्या शोधतो तेव्हा तुझ्याशिवाय काही सापडत नाही। जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो नेमकं तुझं लक्ष नसतं, जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो नेमकं तुझं लक्ष नसतं, पण तुला सोडून कोणाला पाहतो यावर तुझं बारीक लक्ष असतं, पण तुला सोडून कोणाला पाहतो याकडे तुझं बारीक लक्ष असतं। शपथ सांगतो तुला प्रिय माझ्या चेहऱ्यावरचा हास्य आहे, शपथ सांगतो प्रिय तुला माझ्या चेहऱ्यावरचा हास्य आहे। माझ्या हृदयात फक्त 1% आणि 99% तूच आहेस, माझ्या हृदयात फक्त 1% आणि 99% तूच आहेस। जेव्हा फोनवर ऑनलाईन दिसते माझ्या जीवात जीव येतो, जेव्हा फोनवर ऑनलाईन दिसते माझ्या जीवात जीव येतो। मेसेज करूनही उत्तर देत नाही तेव्हा खरंच तुझं राग येतो, मेसेज करूनही उत्तर देत नाही तेव्हा खरंच तुझं राग येतो। हे कडवं खूप छान आहे का? असले कसले ते नखरे तुझे कुणालाच भावना देणारे, असले कसले ते तुझे नखरे कुणालाच भावना देणारे। अगं तुझे गैरसमजही त्या मॅगी सारखे फक्त 2 मिनिटात होणार, अगं तुझे गैरसमजही त्या मॅगी सारखे फक्त 2 मिनिटात होणार। एकावरच होत असतं प्रेम उगाच कुणावर मरत नाही, एकावरच होत असतं प्रेम उगाच कुणावर मरत नाही, नाही तर उगाच वेड्यावरही आठवणी ताजमहाल बांधत नाही, नाही तर उगाच वेड्यावरही आठवणी ताजमहाल बांधत नाही। फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा नाकारलीस अजून किती त्रास देणार, अगं फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा नाकारलीस अजून किती त्रास देणार। उगाच आमच्या घरच्यांना वाटतं पोरगा लव्ह मॅरेज करणार, उगाच आमच्या घरच्यांना वाटतं पोरगा लव्ह मॅरेज करणार। हळद लावायचं वय माझं आणि पोरी चुना लावून जातात, अहो हळद लावायचं वय माझं आणि पोरी चुना लावून जातात। पटू लागले आता मलाही जोड्या चोक्यांच्या जुळू शकतात, जोड्या चोक्यांचा जुळू शकतात। वर्तमानपत्रातून प्रसिद्ध कवी कट्ट्याचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, त्यांनी कविता सादर करावी अशी विनंती करतो। चेतन फाउंडेशन आणि संतोषी माता महिला मंडळ जुळे सोलापूर आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आज चेतन फाउंडेशन संतोषी माता महिला मंडळ यांनी आमच्या सर्व कवितांना कविता सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्यासाठी पैसा ही कविता सादर करतो। दोन्ही चेतन फाउंडेशन आणि संतोषी माता महिला मंडळासाठी कविता शीर्षक आहे पैसा। पैसा असावा निस्वार्थाने जगण्यासाठी, पैसा नसावा स्वार्थाने जगण्यासाठी, पैसा असावा निस्वार्थाने जगण्यासाठी, पैसा नसावा स्वार्थाने जगण्यासाठी, पैसा असावा संस्काराने राहण्यासाठी, पैसा नसावा अनितीने राहण्यासाठी, पैसा असावा संस्काराने राहण्यासाठी, पैसा नसावा अनितीने राहण्यासाठी, पैसा असावा अडचणीत मदत करण्यासाठी, पैसा नसावा अडचणीत येण्यासाठी, पैसा असावा अडचणीत मदत करण्यासाठी, पैसा नसावा अडचणीत येण्यासाठी,
पैसा असावा दागदागो करण्यासाठी, पैसा नसावा सडून जाण्यासाठी. पैसा असावा दागदागो करण्यासाठी, पैसा नसावा सडून जाण्यासाठी. पैसा असावा विद्येच्या सेवेसाठी, पैसा नसावा व्यसनासाठी. पैसा असावा विद्येच्या सेवेसाठी, पैसा नसावा व्यसनासाठी. पैसा असावा चार चौघांना काम देण्यासाठी, पैसा नसावा एकल बोलण्यासाठी. पैसा असावा चार चौघांना काम देण्यासाठी, पैसा नसावा एकल बोलण्यासाठी. पैसा असावा प्रवास करण्यासाठी, पैसा नसावा एकाच ठिकाणी राहण्यासाठी. पैसा असावा प्रवास करण्यासाठी, पैसा नसावा एकाच ठिकाणी राहण्यासाठी. पैसा असावा चार चौघात मिसळण्यासाठी, पैसा नसावा गरवाने राहण्यासाठी. पैसा असावा चार चौघात मिसळण्यासाठी, पैसा नसावा गरवाने राहण्यासाठी. पैसा असावा सत्य आचरणासाठी, पैसा नसावा असत्य आचरणासाठी. पैसा असावा सत्य आचरणासाठी, पैसा नसावा असत्य आचरणासाठी. धन्यवाद. असावा दोन्ही सांगितलं ना. पैसा दोन्हीसाठी असावा, चांगल्यासाठी असावाचा वाईटासाठी उपयोग होणे असा या कवितेचा माझा अर्थ. धन्यवाद. मन गुंत लागलं आईच्या मनात, माहेर सोडून चालली एक सासरात. आईची होती ती काळीज अन बापाची ती शान. आईची होती ती काळीज अन बापाची ती शान. मन गुंत लागलं आईच्या मनात. काळीज ओढाया लागे या प्रिय भावंडांचे, पाहिलेचे भावाने स्वप्न बहिणीचे. चालली आज सोडून ती प्रीत साऱ्यांची, चालली आज सोडून ती प्रीत साऱ्यांची. नाजूक होती ग ती फुलं आमूच्या बागेची. मन गुंत लागलं आईच्या मनात. सांगे आई लेकराला बाळा तू घाबरू नकोस. सांगे आई लेकराला बाळा तू घाबरू नकोस. ही जगाची करीत कोण टाळणार आहे. तिला पंख आले तुला तू उडून जाग. तिला पंख आले तुला तू उडून जाग. तुझा संसार सासर तू सुखाल राहा. मन गुंतला ग आईच्या मनात. आता तिची आई त्या तीनबाईला सांगते, इनबाई तुम्हा आज मी शपथ घालते हो. इनबाई तुम्हा आज मी शपथ घालते हो. लेक माझी जशी तुमची म्हणून तुम्ही सांभाळावं. स्वप्न माझे माझं लेकरू सुखानं राहावं. स्वप्न माझे माझं लेकरू सुखानं राहावं. आणि दारात लक्ष्मी तिला प्रेमानं जपावं. मन गुंत लागलं आईच्या मनात. परत आई लेकराला सांगते तिच्या, सुख दुःखात संसारी तू भागीदारी होत. पती तुझा परमेश्वर त्याला माथ्यावर ठेव. सुख दुःखात संसारी तू भागीदारी होग. पती तुझा परमेश्वर त्याला पाठ्यावरी ठेव. दुःख येताच घरा पदर खोचुनी पुढे होग. संसार तुझा मंदिर पतीला मानत उभे देव. मन गुंतला ग आईच्या मनात. जीव लाही लाही होई तुला जाताना पाहून. जीव लाही लाही होई तुला जाताना पाहून. एक होती लाडली तू आता झाली कधी सून. प्रीत होती ग साऱ्यांची होती सर्वांचं तू मन. प्रीत होती ग तू साऱ्यांची होती सर्वांचं तू मन. मन घरी वरून आला तुला जाताना पाहून. मन गुंतला ग आईच्या मनात. त्याच्या कविता झाल्याच्या आता छोट्याने न्यायाला मग आता मी छोट्यासाठी एक पाळणा गीत म्हणतो. म्हणजे त्या कवितेचं नाव आहे मुंगी बाळाचे वारसे. काळ्या मुंगीला गोरे बाळ झाले, त्याच्या बादशाला कबूतर आले. काळ्या मुंगीला गोरे बाळ झाले, त्याच्या बादशाला कबूतर आले. जो रे बाळा जो जो रे जो 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 रे बाळा जो. रे कबुतरा म्हणाली मुंगी, वाजवत तो आला गाजराची फुंगी. रे कबुतरा म्हणाली मुंगी, वाजवत आला तो गाजराची फुंगी. जो
जो रे बाळा जो रे जो रे बाळा जो. बादशाला आले मुंग्यांची राणी घेऊन सारे जंगलातले प्राणी. बादशाला आले मुंग्यांची राणी घेऊन सारे जंगलातले प्राणी. जो रे बाळा जो रे बाळा जो. आले बगळे काका तोडून चुपे आले बगळे काका तोडून चुपे. बाळाला दिले गोड गोड पप्पी बाळाला दिले गोड गोड पप्पी. जो रे बाळा जो रे बाळा जो रे जो. आले चिवताये नेसुनी साडी बाळाला दिले खेळण्याचे काडी. आले चिवताये नेसुनी साडी बाळाला दिले खेळण्याची साडी. जो रे बाळा जो रे बाळा जो. काव करत आला कवळे दादा काव करत आला कवळे दादा. बाळाला आणला ड्रेस एकदम साधा बाळाला आणला ड्रेस एकदम साधा. जो रे बाळा जो रे बाळा जो. बंदुकीच्या गोळीचा आला आवाज बंदुकीच्या गोळीचा आला आवाज. सारे पळून जातात मुंगी झाली नाराज सारे पळून जातात मुंगी झाली नाराज. जो रे बाळा जो रे बाळा जो. धन्यवाद.